नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहतो की काव्या आणि जीवा दोघांनाही त्यांच्या चुकीची वागण्याची तीव्र जाणीव होते आणि त्यांना खूप पश्चाताप होतो. जीवा मिथुनला सांगतो की आता जे व्हायचं ते होऊ दे, पण मी माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही स्पष्टपणे सांगणार आहे. दुसरीकडे काव्या तिच्या मैत्रिणीला सांगते की तिने पार्थला खूप दुखावले आणि ती त्याची माफी मागायची इच्छा व्यक्त करते. यावर तिची मैत्रीण तिला स्पष्टपणे सांगते की तिने दिलेल्या मोठ्या जखमानंतर आता केवळ माफी मागून उपयोग नाही, कृतीने पश्चाताप दाखव. तिच्या या शब्दामुळे काव्याला अधिक वाईट वाटते. यानंतर आपण पाहतो की जीवा नंदिनीकडे जातो आणि त्याचवेळी काव्या पार्थच्या भेटीला जाते. दोघंही आपल्या भूतकाळाबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेतात. जीवा नंदिनी सांगतो की ज्या मुलीवर तो प्रेम करत होता तिचं नाव तो उघड करणार आहे. त्याचवेळी काव्या पार्थला सांगते की ती आता त्याच्यापासून काहीही लपवणार नाही आणि तिच्या भूतकाळाचे सर्व सत्य त्यांच्यासमोर मांडणार आहे. ही सर्व घडामोडी पाहून नंदिनी आणि पार्थ दोघंही आश्चर्यचकित होतात. येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्य आपल्या भूतकाळातील गोष्टी कशा प्रकारे स्पष्ट करतात आणि नंदिनी व पार्थ यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.